शिमगा कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील खूप मोठा सण. या सणाला देवतेची पालखी प्रत्येक घराला भेट देते आणि त्यामुळे ती येण्याआधी तिची तयारी करणं आहे तेवढंच मोठं काम असतं. तर आजच्या व्हिडिओमधून आपण ती पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी माझ्या दिवसाची सुरुवात सकाळी चूल पेटवून त्यावर पिण्यासाठी गरम पाण्याचं तपेलं ठेवून केले. इथे तुम्ही चूल मी व्यवस्थित पेटवले आणि त्यावर पाण्याला उकळी पण आली. आम्ही नेहमी पाणी उकळूनच पितो, कारण ग्रामपंचायतीच्या पाण्याला नदीमध्ये शुद्धीकरण प्रकल्प खूप साऱ्या औषधी टाकल्या जातात. तर आम्ही नेहमीच पाणी उकळून थंडगार करून पितो. इथे मम्मी पण झाडांना पाणी घालते. सकाळी जेव्हा ग्रामपंचायतीचं पाणी येतं तर आमची सकाळची रोजनिशी अशीच चालू होते, झाडांना पाणी घालणं. आता आई ह्या साईडला पाणी घालते. इकडे ऑलरेडी पाणी आम्ही सोडलं आहे नळ, आणि ह्या जंगल बायप्लस तुम्ही पाहू शकता. इथे उरलेलं फूड आम्ही त्यांच्यासाठी टाकलं आहे, तर त्या खायला आल्या. आणि इकडे पुढच्या बागेला डॅडी पाणी घालत होते, तर आता त्यांचं पण काम पूर्ण झालं आहे. इकडे भाज्यांना पाणी घातलेलं आहे, मिरच्यांना. आणि या साईडला एक दुसरी मिरचीची रोपं, पालकची भाजी, आणि हे आहे कलिंगडच आहेत. आत्ताच इकडे पाणी घातलं आहे. नमस्कार मित्रांनो, आज पाठीमागच्या परसबागेमध्ये आम्ही साफसफाई केली आणि पाणी शिंपडलं आहे. आणि आज इथे आम्ही शेणाचा शेणकोला देणार आहोत. तर त्याच्या आधी ही पहा किती साफसफाई केली आहे. इथे टबमध्ये शेणकोला बनतो आहे. तर हा संपूर्ण शेणकोला इकडे संपूर्ण परसबागेच्या पाठच्या साईडला मी मारून घेणार आहोत. ह्या संपूर्ण भागामध्ये आता मी ते शेणाचं पाणी बनवलं होतं ते इकडे शिंपडून घेणार आहोत, जेणेकरून मातीवरती एक चांगला थर बसेल आणि साफसफाई चांगल्या प्रकारे. आता सुरुवात केली. पूर्ण अपडेट दाखवेन त्या कॉर्नरपर्यंत, आणि ह्या बाजूला इथपर्यंत आम्ही आज सारवून घेणार आहोत. हा आहे घराच्या पाठीमागचा बागेतून घेतलेला व्ह्यू. इथे मिरचीची रोपं आहेत, स्पॅनिश बेसिल आहे इथे.
सॉरी ब्राझिलियन स्पॅनिश आहे. इकडे ही ऑरेंज रंगाची जास्वंद आहे. इकडे आंब्यावरती काळी मिरी आहे आणि हा आहे कढीपत्त्याचं मोठं झाड. आणि इथे आता आम्ही सिंकोला करत आहोत. तर पूर्ण अपडेट मी झाल्यावरती तुम्हाला दाखवेल. तर हे छोटे मोठे अपडेट सहसा मी बनवत नाही, पण एवढं मनमोहक वाटतं आहे म्हणून हा मुद्दामून व्हिडिओ शूट केला. हे पहा, या बाजूने व्यवस्थित आता सारवून झालंय आणि आता हा शेवटचा भाग राहिलाय. आता जस्ट इकडचं पण होऊन जाईल पूर्ण. एक ह्या साईडला थोडासा पोर्शन बाकी आहे. तो एक 6-7 फुटाचा सारवून झाला का इकडचा परिसर पाठीमागचा व्यवस्थित होईल. पुढच्या साईडला मी सिमेंटचे ब्लॉक बसवले आणि ह्या साईडला मातीचं होतं, तर ते आज आम्ही इकडे सारवून घेत आहोत. आणखीन काय अपडेट असेल तर मी तुम्हाला नक्कीच सांगेन. आज आमचा साफसफाईचा दिवस आहे, त्यामुळे पुढच्या गेटच्या बाजूच्या नाळी आम्ही साफ करून घेतल्या. अनवॉन्टेड तण आणि झाडं सगळे काढून टाकून साफसफाई करून घेतली आहे. आता होळीला म्हणजे शिमग्याला देवाची पालखी येणार आहे आणि हो असणार, तर त्यासाठी आम्ही नारळही काढून घेतले आहेत. इकडे पण साफसफाई करतो आणि ज्या ज्या नारळीच्या झाडावरचे आम्ही नारळ काढतो ते नारळीची झाडं पण आम्ही साफ करून घेतो, जेणेकरून हातासरशी साफसफाई पण होईल आणि होळीसाठी नारळही भेटतील. नमस्कार मित्रांनो. बागेच्या वरच्या बाजूला आता मी क्लिनिंग ॲक्टिव्हिटी चालू केली. तर हा आमचा जुनाट गुरांचा गोठा, ज्याच्यामध्ये आम्ही सर्व सामान ठेवतो. आजूबाजूला इकडनं सगळं साफसफाई करून गवत सगळं जाळून टाकलं आहे आणि आजूबाजूला बॉर्डरला व्यवस्थित क्लीन करून घेतो आहोत. आता ह्या साईडचं पण बाजू थोडीशी क्लिनिंग व्यवस्थित साफ करून जाळून टाकणार आहोत, जेणेकरून चुकून वणवा लागू नये म्हणून. मी तुम्हाला अपडेट देत राहीन. हा आमचा वाडा आणि त्याच्यासमोरचा हा संपूर्ण भाग आम्ही आता क्लीन करून घेतला आहे.
जेणेकरून वरती बागेमध्ये वांदर बिंदर कोण आले तर खालनाच समजावं। या साईडला ही संपूर्ण इथपर्यंत आम्ही क्लीन करून घेतली ॲक्टिव्हिटी। इकडे पाण्याची टाकीच्या तिकडचा पण भाग आम्ही स्वच्छ करून घेतला आहे। ह्या तोतापुरी कलमालाही स्वच्छ करून घेतलं आहे। आणि ही आहे आमची नेहमीची शिमग्याची जी पालखी येते, म्हणजे गावची ग्रामदेवता प्रत्येक घराला भेट देते, तर ती येण्याची वाटही आम्ही पूर्ण साफ करून घेतली आहे। मित्रांनो, तुम्ही ह्या चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा। पुढे तुम्हाला शिमग्याचे आणि होळीचे खूप सारे व्हिडिओज या चॅनल थ्रू पाहायला भेटतील। खास करून माडवळी आणणं, होम, पालखी, नंतर पालखी नृत्याचे वेगवेगळे प्रकार आणि वेगवेगळे व्हिडिओ या माध्यमातून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन। चला, हा व्हिडिओ मी इथेच संपवतो। नमस्कार।